समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर। अखिल भारतीय किसान मजदूर सभेचे तिसरे राष्ट्रीय अधिवेशनाला आज नांदेड शहरात सुरुवात झाली आहे। दुपारी शहरात या अधिवेशनासाठी आलेल्या विविध राज्यातील कार्यकर्त्यांनी आपल्या पारंपरिक वेशभूषा परिधान करून या अधिवेशनाची रॅली काढून सुरुवात करण्यात आली। देशातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी अखिल भारतीय किसान मजदूर सभेच्या वतीने काम करण्यात येते, असं मनोगत व्यक्त करताना कॉम्रेड अशोक घायाळ, राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी अखिल भारतीय किसान मजदूर सभा काय म्हणाले पाहूया। सुरुवात अखिल भारतीय किसान मजदूर सभा ही फार दीर्घ काळापासून चालणारी भूमिहीन शेतमजूर शेतकऱ्यांची संघटना आहे। आंध्र प्रदेशचा, तेलंगणाचा जमीनदाराविरोधाचा लढा हा अखिल भारतीय किसान मजदूर सभेचा आदर्श आहे। श्रीकाकुलमचा लढा अखिल भारतीय किसान मजदूर सभेचा आदर्श आहे। पश्चिम बंगालच्या नक्षलवाडी भूमिहीन वाटपाचा नक्षलवाडी आंदोलन, शेतकऱ्याचं नक्षलवादी आंदोलन हे अखिल भारतीय किसान मजदूर सभेचा लढा आहे। आणि हा लढा आम्ही देशात पुन्हा एकदा फासीवाद भांडवलशाही साम्राज्यवादांचा ताबा विकसित होत आहे आणि म्हणून आम्ही भारतात अखिल भारतीय किसान मजदूर सभेच्या नेतृत्वाखाली कृषी क्रांतीसाठी, संपूर्ण सिंचन विकासासाठी, कृषीमाल प्रक्रिया उद्योगासाठी आणि भूमिहीनामध्ये जमीन वाटपासाठी हे तिसरं अधिवेशन प्रयोजित केलेलं आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।